तर वाल्मिक सरेंडर हो, माझं वाटोळं होतंय असं मुंडे का बोलले नाहीत असा सवाल सुरेश धस यांनी केला। सुरेश धस यांनी आजही हल्लाबोल सुरू ठेवलेला आहे। तर धनंजय मुंडे वाल्मिक कराडला वाचवतायत असा आरोप देखील सुरेश धस यांनी केलेला आहे। वाल्मिक सरेंडर हो, माझं वाटोळं होतंय असं मुंडे वाल्मिक कराडला का बोलले नाहीत असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। बीड हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी वक्तव्य केलंय। आकाच्या हक्कांना आता विनंती, आदेश द्या असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराडला सरेंडर हो असं का सांगत नाहीत धनंजय मुंडे असा सवाल देखील इथे सुरेश धस यांनी केला आहे। राजकारणात मित्र म्हणून आम्ही राहत होतो ना, मग आम्ही आमच्या मित्राला हे सांगितलं काय संतोष देशमुखचं हे करा म्हणून। मग तुम्ही तुमचे जवळचे आहेत, माझ्या फार जवळचे आहेत म्हणतात, तर 2 मिनिटात का सरेंडर करेनात? सरेंडर करा। वाल्मिक, तुझ्यामुळं आज माझं फार वाटोळं होत चाललंय, तू जाऊन सरेंडर हो। अरे तुमच्यावर तर अजून 302 मध्ये घेतलेलं नाही ना तुम्हाला अजून। आतापर्यंत तुम्ही कोणत्या गुन्ह्यामध्ये आहात? आतापर्यंत तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यात आहात। मग तुम्हाला ज्या अर्थी तुम्ही हजर होत नाही याचा अर्थ तुम्ही कोणत्या गुन्ह्यात आहात ते तुमचं तुम्ही समजून घ्या। सध्या धनंजय मुंडे साहेबच त्यांना वाचवतात ना, दुसरं कोण आहे? ते राज्याचे मंत्री आहेत। आता मला वाटतं एक खात्याचा चार्ज सुद्धा त्यांनी घेतला। मंत्री असल्यावर तिथले अजूनही खालची यंत्रणा यांना असं वाटतंय की बाबा उद्या हेच पालकमंत्री येतील, मग आपल्याला माहित असलं तरी ह्याला पकडायचं का नाही पकडायचं का, अशी भीती आणि दबाव, भीतियुक्त दबाव अजूनही मला वाटतं बीडच्या खालच्या पोलीस यंत्रणेवरती आहे असं मला वाटतं।